मातोश्रीवर काल झालेल्या महिला आघाडीच्या बैठकीत गोंधळ उडालाय। नीलम गोरे यांच्या विरोधातच आंदोलन केलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं कळतंय। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। मातोश्रीवर काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर पुणे आणि मुंबई महिला आघाडीमध्ये वाद झालेला आहे। नीलम गोरे यांच्या घराबाहेर पुण्यातील महिला आघाडीने आंदोलन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचं कौतुक केलं होतं। मात्र यानंतर मुंबईतील वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांना सुनावलेलं आहे। कुणाला विचारून तुम्ही आंदोलन केलं असं विचारलं जात आहे, असं आता म्हटलं जात आहे। त्यामुळे मातोश्रीच्या दारातच मुंबई आणि पुणे महिला आघाडीमध्ये वाद रंगताना दिसतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, काय हे नेमकं सगळं प्रकरण आहे? काल मात्र एक बैठक होते मातोश्रीत आणि ही बैठक आंदोलनाच्या रणनीती संदर्भात असते असं कळतं, पण त्यानंतर असं कळतं की आगामी काळातल्या रणनीती संदर्भात ही बैठक आहे। पण या बैठकी अंतर्गतच खटके उडतायत दोन महिला आघाडींमध्ये। नक्कीच, कारण की नीलम गोरे यांनी जे विधान उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेलं होतं त्यानंतर सगळ्यात आधी पुणे शहरामध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं होतं। जे आंदोलन नीलम गोरे यांच्या घराबाहेर करण्यात आलेलं होतं आणि ते आक्रमक स्वरूपातलं होतं। त्यानंतर संध्याकाळी मुंबईमध्ये महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। दुसऱ्या दिवशी जी म्हणजे काल जी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलवली होती महिला पदाधिकाऱ्यांची, यामध्ये पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांचं उद्धव ठाकरे यांनी कौतुकही केलेलं होतं आणि ही सगळी बैठक संपली। मात्र बैठक संपल्यानंतर ज्यावेळेस उद्धव ठाकरे आतमध्ये गेले त्यानंतर मात्र मुंबईतल्या वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील या महिला पदाधिकाऱ्यांशी वाद घातलेला होता। पुण्याच्या परवानगीने तुम्ही आंदोलन केलं असा सुद्धा जाब आहे तो या महिलांना विचारण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी या महिला नाराज झाल्याचं पाहायला मिळते आणि या 10 महिला पदाधिकारी आणि शिवसैनिका आहेत त्या मात्र आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। तशा हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत। मिशन टायगरचे जे जनक म्हटले जात आहेत उदय सामंत यांनी सुद्धा या महिलांशी संपर्क केलेला आहे आणि लवकरच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या महिलांचा समावेश हा शिवसेनेमध्ये होऊ शकतो। मात्र या संपूर्ण घटनेनंतर पुण्यातील या महिलांनी संजय राऊत यांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि काल सामनाच्या ऑफिसमध्ये सुद्धा या महिलांनी संजय राऊत यांची भेट घेऊन हा सगळा प्रकार आहे तो सुद्धा सांगितलेला आहे। संजय राऊत यांनी सुद्धा या संपूर्ण घटनेबद्दल उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू आणि मार्ग काढू असं म्हटलेलं होतं। मात्र तो मार्ग आहे तो अजूनही निघालेला नाही। काल रात्री पुन्हा एकदा विनायक राऊत यांनी सुद्धा या महिलांशी संपर्क केलेला आहे आणि जो प्रकार झालेला आहे तो अतिशय चुकीचा आहे असं जो म्हटलेलं आहे, तरी सुद्धा या महिलांचं समाधान आहे ते सुद्धा झालेलं नाही आणि त्यामुळेच कुठेतरी आपण उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं आक्रमक भूमिका घेत शिवसेनेच्या विरोधात जे आंदोलन केलेलं होतं त्यालाच आपल्या पक्षातून विरोध होताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे या महिला सध्या तरी नाराज झालेल्या पाहायला मिळतात आणि पुणे शहरातील ठाकरे गटातील महत्त्वाच्या पदावर असलेल्या या महिला आणि इतर शिवसैनिका आहेत त्या उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे। तशा हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत। ज्या मुंबईतल्या महिला आघाडीच्या वरिष्ठ चेहऱ्याकडून वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्यांनी पुण्यातल्या महिला पदाधिकाऱ्यांना सुनावलं होतं, त्यांना काही समज देण्यात आलेली आहे का? त्यांना काही मातोश्रीवर बोलवण्यात आलेलं आहे का? त्यांच्याशी पुन्हा काही संपर्क पुण्यातल्या महिलांशी त्यांनी केलेला आहे का मुंबईतून? या सगळ्या संदर्भात काही अपडेट कळत आहे का? सध्या तरी अशा प्रकारचा संपर्क हा कुठेही झालेला नाहीये किंवा हा वाद मिटावा यासाठी सुद्धा प्रयत्न हे ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांकडून झालेले नाहीत अशी खदखद आहे ती या महिला पदाधिकाऱ्यांनी मांडलेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता त्यांनी शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय आहे तो सुद्धा घेतलेला आहे। काल रात्री उशिरापासून उदय सामंत यांच्याशी सुद्धा संपर्क या महिलांचा होत आहे। 2 दिवसापूर्वीच या महिलांनी नीलम गोरे यांच्या घराबाहेर
नीलम गोरे यांच्याच विरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलेलं होतं। मात्र त्याच महिला आता या नीलम गोरे यांची शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा एक खूप मोठा धक्का असणार आहे, कारण की आक्रमक महिला म्हणून या ठाकरे गटाच्या महिलांकडे पाहिलं जातं, ज्यांनी नीलम गोरे यांच्या घराबाहेर हे आंदोलन केलेलं होतं। मात्र ज्या पद्धतीने मुंबईतील काही महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी वागणूक केलेली आहे ती कुठेतरी या महिलांना खटकलेली आहे आणि त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय आहे तो या महिलांकडून घेतला जातोय। अजूनही उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून या महिलांची समजूत काढली जातीये का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी अमोल, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।